इहा
पाय देव ताती पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो
विठोबा दास विठोबा
गाडी वाजवा मायवा सर्वांनी भजन करा बोला बोला मायवा सगळ्यांनी भजन करा माता महाराज की गुरुनाथगिरी महाराज की गुरु बाळूमामा महाराज की समसंतन की हरा 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 बोला कुंडलीक श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु गंगाजी सद्गुरु नारायण बोलो रे भाई सब संताना की इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्यामी जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्म आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी दास विठोबाचे झालो समचरण सरोजम चंद्रनीलंबोधाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला गन्धर्वं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञ जीवोद्धरारथावतारं कलङ्कं कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं कराले स्थितं तं समाधिस्थं रतिं नमामि गंगागिरियोगिराजं हे पांडुरंगा करू प्रथम
मन मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम् नमो नारायण गिरिं ब्रह्मा स्वरूपम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तीची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदार हो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमान विराजिए आइए हनुमान देह देव इच्छिताती बाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत कृपाशीर्वादन श्री संत सद्गुरु बाळूमामा महाराजांच्या अनंत कृपाशीर्वादन आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांच्या प्रेरणेने समस्त ठेंग परिवाराच्या वतीनं स्वर्गीय पिताश्री म्हाळू हरी ठेंग यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होत आहे. हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अशोकजी महाराज ठेंग यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव हा महोत्सव हा पुण्यस्मरणाचा सोहळा संपन्न होतोय. समस्त ठेंग परिवार त्यामध्ये मातोश्री गंगा भागीरथी इंदुबाई माळू ठेंग श्री बाबासाहेब माळू ठेंग रामेश्वर माळू ठेंग सौभाग्यवती उज्ज्वला रमेश गाडे छाया सीताराम राशीनकर आणि समस्त ठेंग परिवार या परिवाराच्या वतीनं आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला ते आमचे जिवलग स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेवजी महाराज काळे यांच्या आग्रहास्तव ही सेवा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. नामदेव महाराजांनी जे संपूर्ण नियोजन केलं, गुणीजन महाराज मंडळी, साऊंड व्यवस्था, भजनी मंडळ या सगळ्यांमध्ये नामदेव महाराजांचे परिश्रम आहेत. त्यांच्या आग्रहास्तव तुमचं सर्वांचं दर्शन झालं.
आणि या संपूर्ण कीर्तन सेवेला ज्यांचं मार्गदर्शन आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या जाते गावचं वारकरी वैभव, ज्यांनी श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला करता स्वतःचं पूर्ण जीवन समर्पित केलंय. आणि आम्ही सगळे महाराज मंडळींवर स्वतःच्या परिवारापलीकडचं प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण रामचंद्रजी काका सावंत जातेगावकर. काकांचंही मार्गदर्शन आहे. परिसरामध्ये गावामध्ये बेटातील कोणी वारकरी येऊ देत, काका अतिशय श्रद्धेनं ते वारकऱ्यांची सेवा करतात. आणि गुरुवर्य बाबांचा शब्द ज्यांच्याकरता प्रमाण आहे ते आदरणीय काकाही या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त भजनी मंडळ, श्री क्षेत्र जातेगाव, श्री क्षेत्र टेंभी, ठेंगमळा आणि परिसरातील सगळी भजनी मंडळ, सगळ्यांना धन्यवाद. श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरलाचं वैभव महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, स्वर सम्राट, स्वर अलंकार, स्वर गंधर्व, संगीत क्षेत्रातील महान तपस्वी व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज सावंत आमचे थोरले बंधू आहेत, तेही उपस्थित आहेत. गायनाचार्य, स्वर सम्राट सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलातील गुणवंत विद्यार्थी, हरिभक्तीपरायण भजन सम्राट, संगीत विशारद आदित्यजी महाराज आदमाने, गुरुवर्य भागवताचार्य नवनाथजी महाराज मस्के, गुरुवर्य भगवानजी महाराज डमाळे यांच्या सानिध्यामध्ये आदित्यजी महाराजांची साधना सेवा सुरू आहे. आणि गुरुकुलातील गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांच्या समवेत गुरुकुलातीलच गुणवंत विद्यार्थी आमचे जिवलग स्नेही हरिभक्तीपरायण चेतनजी महाराज मंडलिक आहेत. मृदंग रत्न, मृदंग अलंकार महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदंग गाजतोय ते आपल्या पंचकृषीचं भूषण हरिभक्तीपरायण मृदंगमणी जय हरी महाराज उर्फ रविराजजी महाराज निंबाळकर. महाराजांनाही वंदन आहे, विनेकरी बाबांना वंदन आहे. गायनाचार्य हरिभक्तीपरायण शंकरजी महाराज गायकवाड आहेत. गायनाचार्य हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज पवार आहेत. दादा सुद्धा स्वतः टाळ घेऊन उभे आहेत. नागमठाण भजनी मंडळाचे मार्गदर्शक संजयजी महाराज सावंत आहेत. माऊली महाराज तांबेरे आहेत. गोरखदादा तुमचे सगळे सहकारी, सगळ्यांना वंदन. बरं, जिजाराम महाराज आहेत, मोहिते महाराज आहेत. आणि गुरुवर्य बाबांच्या सेवेमध्ये तत्पर असणारं व्यक्तिमत्व सरलाबेट संस्थांचे सुरक्षा अधिकारी विष्णू दादा आहेत. शिवाजी आप्पा आहेत, आपल्यालाही वंदन आहे. बाबूराव महाराज आहेत हार्मोनियमवर, आपल्यालाही वंदन आहे. काळे बाबा आहेत. सागर दादांचा सुंदर साऊंड आहे. साऊंड सिस्टीमच्या बाबतीमध्ये आपल्या परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रात ज्यांचं खूप मोठं नाव आहे ते आमचे जिवलग स्नेही सागर दादा दातीर, ओम साई साऊंड सिस्टीम, श्री क्षेत्र शिरसगाव. खूप चांगली साऊंड व्यवस्था सागर दादांनी उभी केली आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. समोर बसणारी सर्व मान्यवर मंडळी, रवींद्र भाऊ जाधव पाटील टेंबीकर, आपल्यालाही वंदन आहे. गोलू दादाला सुद्धा वंदन. बरं, समोर बसणारी सर्व ठेंग परिवाराची पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, संजय दादा मिरगे पाटील, आपले सगळे मित्र परिवार, सगळ्यांना वंदन. विकास दादा ठेंग कुठे गेले? विकास दादाही धावपळीत आहेत. विकास दादालाही धन्यवाद देतो. आमच्या निवृत्ती दादाचं युट्यूब चॅनल आहे, निवृत्ती दादालाही धन्यवाद आहे. खानापूर वर्ण माझे जिवलग मित्र योगेश दादा अधिक उपस्थित झालेत, योगेश दादालाही धन्यवाद देतो. समोर बसणारी सगळी मान्यवर मंडळींची सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा,
सांगली पाटील, आपल्यालाही धन्यवाद आहे. आज पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. पुण्यस्मरणाला शास्त्रामध्ये श्राद्ध म्हणतात. श्राद्ध म्हणजे काय? गुरुवर्य बाबा सांगत असतात, श्रद्धाया क्रियते इति श्राद्धः. श्रद्धेनं अंतःकरणपूर्वक जो पिंडदान विधी संपन्न केला जातो त्याला श्राद्ध असे म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. श्राद्ध विधीचा उल्लेख धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये आहे. आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर काही विधी त्यांच्या पुढील पितरांकरवी यथासांगरित्या संपन्न करायचे आहेत. त्यामध्ये आत्म्यानं देहाचा त्याग केला की पहिला विधी होतो अंत्यविधी, दुसरा विधी होतो रक्षा विसर्जन विधी, तिसरा विधी होतो दशक्रिया विधी, चौथा विधी होतो 13वा विधी, 5वा विधी होतो मासिक श्राद्ध आणि समारोपाचा विधी होतो वर्ष श्राद्ध. श्राद्ध विधीचं पिंडदान झालं की तो दिवस म्हणजे त्या आत्म्याचा आत्मामुक्ती दिन. विठ्ठल श्रीमद भगवद्गीतेमध्ये उल्लेख आहे, शंकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो लुब्धपिंडोदक क्रिया शंकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो लुप्तपिंडोदक क्रिया. विठ्ठल 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 पिंडदान विधी संपन्न झाला की पितरांचे आशीर्वाद आम्हाला मिळतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याणाचे तया कुळा कल्याणाची तया कुळा कल्याणाची तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याणाची तया कुळा कल्याणाची तया ताकद आशीर्वादामध्ये आहे. टाळी वाजवा महाराज मंडळींकरता. त्या जगामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती आशीर्वादाची श्रीमंती. भौतिक श्रीमंती आज असते, कदाचित उद्या नसू शकते.
पण आशीर्वादाची श्रीमंती मात्र चंद्र आणि सूर्य असेपर्यंत असते. भौतिक श्रीमंतीमध्ये दोघांचा प्रथम क्रमांक येतो. किती श्रीमंत होते दोघ जण. आपल्याला सोन्याची हौस आहे, या दोघांची हौस सोन्याची होती. आपल्याला सोन्याची हौस आहे, दोघांची हौस म्हणजे गरज सोन्याची होती. बरं, चेतन महाराज घराला लागणारं मटेरियल का तोळ्यात येतं का गुंजमध्ये येतं? टनातच येतं गणेश दादा. टनाने ज्यांच्याकडे सोने कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. रावणाची लंका सोन्याची आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची द्वारका सोन्याची. गरज सोन्याची दादा. पण आज जर लंकेत गेलं तर सोनं नाही, द्वारकेत गेलं तर सोनं नाही. कुठं गेलं ते? लंका अहंकारामुळे जळाली आणि द्वारका पात्रता नसल्यामुळं बुडाली. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक क्षेत्रामध्ये पथ्य पाळले ना की त्या क्षेत्रामध्ये आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत आनंद मिळतो. विठ्ठल मात्रा ज्यांनी घ्यावी त्याने पथ्य सांभाळा. आशीर्वादानं श्रीमंत असणारे महात्म्यांचे नाव चंद्र आणि सूर्य असेपर्यंत आज रमत राहिले. प्रसिद्ध उदाहरणे, पंढरपूरला गेल्यानंतर आपण चंद्रभागेचं स्नान करतो. पहिलं दर्शन ज्यांचं घेतो ना ते भक्त पुंडलिकराय. कालही श्रीमंत होती, आजही श्रीमंत, उदय श्रीमंत राहते. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, त्याचं कारण माय बापे केवळ काशी त्याने न जावे तीर्थास. सकळ तीर्थांची दुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्यांच्याकडनं कोणतीच तीर्थयात्रा करणे शक्य झालं नाही त्यांनी फक्त वडीलधाऱ्यांची सेवा करा, सगळ्या तीर्थांचं पुण्य घर बसल्या मिळेल. विठ्ठल. परिवारानं स्वर्गीय दादांची सेवा केली. आज स्वर्गीय दादांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता उपस्थित आहोत. मी या ठेंग परिवाराला वंदन करेल. एवढं सुंदर नियोजन त्यांनी आपल्या पूज्य पिताश्रींच्या पुण्यस्मरणाचं केलं. या परिवाराचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या परिवाराची स्वर्गीय दादांवर असणारी श्रद्धा आहे की दादांनी या परिवाराकरता स्वतःचं जीवन समर्पित करत असताना वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला. कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात. सर्वांवरती फिरवला होता मायेचा हात. आज सुखाचे दिवस जवळ येतात. या ठेंग परिवाराकडे फिरवली पाठ, परंतु ठेंग परिवार आजही स्वर्गीय दादांची चातकाप्रमाणेच पाहतोय वाट. चंदनापरी देह झिजविला, चंदनापरी देह झिजविला, कष्टातून वसंत बहरला. नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. आज हा परिवार दुःखात आहे. या परिवाराला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील, परंतु स्वर्गीय दादांचा आवाज ऐकायला मिळणार नाही, सानिध्य मिळणार नाही. विज्ञान आपल्याला सगळ्या गोष्टी देतंय गड्या, परंतु गेलेल्या विभूती परत आणण्याची ताकद विज्ञानामध्ये नाहीये. स्वर्गीय दादा आज जरी देहरूपानं नसले तरी ते आत्मरूपानं आपल्यातच आहेत. आपल्या सगळ्यांना बघतायत. ते आज भगवंताला विनंती करतायत. सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचे आभार मानतायत की आयुष्यभर जेवढी माणुसकी जपली होती तेवढी सगळी माणुसकी मला निरोप देण्याकरता या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहे. देवा, मी ऋण व्यक्त करतो. माझ्या जन्माचं सार्थक झालं. आज स्वर्गीय दादा देवाला म्हणत असतील, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता
निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान मुक्ताबाई हो लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची शेवटचा शेवटचा समारोप गोड होणं म्हणतात ना. आणि पुण्याईनं या सगळ्या गोष्टी मिळत असतात. ज्यांचे पुण्यात ना जे पुण्यात्मा आहेत ना त्यांच्या माध्यमातून हे सगळ्या नियोजनाचा भाग असतोय. हो, हे सगळं घडून येण्याकरता गुरुवर्य नारायणगिरीजी बाबांचे आशीर्वाद लागतात. 5 वाक्य सांगतो. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4, आणि पुण्य स्मरणाच्या दिवशी या पद्धतीची कीर्तन सेवा संपन्न होण्याकरता गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचे आशीर्वाद लागतात 5. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरूंनी मानवी देहाचं महत्व प्रतिपादित केलंय की जो देह पुण्य स्मरणानं पवित्र होणार आहे, जो देह भजनानं पवित्र होणार आहे, तो देह संत सेवेनं पवित्र होणार आहे, जो देह अन्नदानानं पवित्र होणार आहे, जो देह पुण्य परोपकारानं पवित्र होणार आहे. हा देह जरी स्वर्गात मिळाला तरी पुण्य परोपकार देवदत्त दादा तिथे घडत नाहीत. जे पुण्य परोपकार या मृत्यू लोकामध्ये घडतात, भजनातनं जो आनंद या मृत्यू लोकात मिळतो, तो आनंद विष्णू दादा आम्हाला ना स्वर्गात मिळेल ना वैकुंठात मिळेल. म्हणून स्वर्गातील अमर आत्म्यांची जी चर्चा आहेत ना, बस ती चर्चा आपल्याला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. हा देह देव इच्छिताती पाहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मानवी देहाचं महत्व प्रतिपादित करतात की जो देह तुम्हाला आम्हाला मिळाला त्या देहाची अपेक्षा स्वर्गातील वैकुंठातील भगवान परमात्म्यांना आहे. त्याचं कारण असे, हा देह स्वर्गात मिळून उपयोग नाही. जरी स्वर्गात मिळाला तरी पण स्वर्गामध्ये भजन होत नाही.
स्वर्गामध्ये भजन झालं असतं तर सप्ताह झाला असतं दादा. स्वर्गात सप्ताह झाला असतं तर रवींद्र भाऊया कधी तारीख आली असती आपल्याला. बरोबर आहेत की योगेश दादा? ज्या अर्थी तिकडून फोन येत नाही तारखेचे त्या अर्थी सप्ताह नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्मामा, मृत्युलोकी भावा जन्मामा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, 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 होऊ जीवन मुक्त, होऊ जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. देवाला म्हणतात स्वर्गातील अमरात्मे मृत्युलोकी बाबा जन्मामा. कशा करता? मोबाईल पाय करता. मृत्युलोकी बाबा जन्मामा, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. भजनातला आनंद फक्त गणेश दादा मृत्यू लोकात आहे, आणि मृत्यू लोकातील फक्त याची देही घडे देवाचे भजन. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, हो याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन. आणि कहे ताग नाही कोठे, आणि कहे नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. याच देहात देवाचं भजन घडतं, बाकीच्या देहांमध्ये देवाचं भजन घडत नाही. म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता बाही. बर, या देहामध्ये आनंद मिळवण्याकरता या देहात एक अलंकार पाहिजे. बस तेवढा अलंकार आला की लगेच आनंद मिळतो. त्या अलंकाराचं नाव आहे नम्रता. ज्येष्ठ मंडळींचं वाक्य आहे, ज्येष्ठांचं वाक्य आहे, हाती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा पुढं बस कळालं कीर्तनात. मुंगीला रव्याचा गुळाचा साखरेचा नैवेद्य आहे. त्याचं कारण लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा 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 देगा. लहान व्हायचं म्हणजे उंचीनं नाही, लहान व्हायचं म्हणजे परिस्थितीनं नाही.
काहींचं काम लई लवून भोजून राहत, पण आतून काम चालूच राहतं गड्याचं. दिसताना खूप लवून भोजून राहतो गडी. लहान होणं म्हणजे तुका म्हणे जाण व्हावे लहानावणी लहान. लहान होणं म्हणजे काय ऐका, ज्यांच्यामुळं आपण इथपर्यंत आलो ना त्यांच्या ऋणात राहणं त्याला लहानपण म्हणतात. गुरुवर्य नारायणगिरीजी बाबांसारखे महात्मे आपल्याला भेटले, गुरुवर्य रामगिरीजी बाबांसारखे महात्मे आपल्याला भेटले. आपलं जीवन सुखात आनंदात आहे, समाधानात आहे. याचं श्रेय फक्त आणि फक्त या सगळ्या महात्म्यांनाच जातंय. ही जाणीव ठेवणं त्याला म्हणतात लहानपण. नम्र झाला पोता तेने कोडिले आनंदा, तेने कोडिले आनंदा, तेने कोडिले आनंदा. तेने कोडिले आनंदा, तेने कोडिले आनंदा, तेने कोडिले आनंदा. नम्र झाला पोता तेने कोडिले आनंदा, कोडिले आनंदा, तेने कोडिले आनंदा. नम्र झाला पोता तेने कोडिले आनंदा, तेने कोडिले आनंदा, तेने कोडिले आनंदा. आनंदा आनंदा आनंदा. टाळी वाजवा बरं एकदा. आदित्य महाराजांकरता एकदा टाळी वाजवा. वा वा वा. नम्र झाला भूता 3 सप्तक आहेत हार्मोनियम मध्ये, मंत्र मध्य तार, आणि तिन्ही सप्तकामध्ये ही चाल म्हणायची. त्याच्यात ते स्वरांचे स्थान मजबूत लागतात. स्वरांची स्थान मजबूत असले तर तो अचूक स्वर घेता येतोय. षड्ज, मध्यम आणि वरचा षड्ज असे 3 आहेत. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. भगवान परमात्मा अंतकरण पाहतात. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, भावाची जोडी पाहे गोडी घेतो अंतरीची. अंतकरण शुद्ध असेल, नम्र असेल, भगवंत येतात. 5 वाक्य ऐका. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होती 3, माती नरम झाली की त्याची शेती होती 4, आणि माणूस नम्र झाला की त्याचाच देव होतो 5. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नुसतं लहानपण म्हणजे भगवंताच्या दरबारात राहणं, रमणं, त्याच्या सानिध्यात भजन करणं, आणि नम्रतेनं आपण ज्यांच्यामुळे आहोत त्यांचं अस्तित्व मान्य करणं. माझे भगवान श्री हनुमानजी महाराज रामायणातला प्राण आहे, पण मालकाच्या पायाजवळ सोडून दुसरी जागाच नाही. रामायणामध्ये लंकादहन झालं. चेअरमन साहेब लंकादहन झाल्याबरोबर हनुमानजी महाराज आले आणि भगवान श्री प्रभू रामचंद्रजींचं दर्शन घेतलं. भगवान श्री प्रभू रामचंद्रजींनी फार कौतुक केलं. वा मारुतीराया, लंका दहन केलं, या त्रैलोक्यामध्ये तुमचं शूरत्व गाजतंय. फार शूर आहात तुम्ही, वीर आहात तुम्ही. हे शौर्याची गाथा आहे. सगळ्यांकडे तुमच्याच आज कार्याचे स्टेटस आहेत. चेक केले मी. तिकडं पहा, तिकडं तुमचं स्टेटस आहे, स्टोरी मेन्शन आलेले आहेत मला. प्रभू बोलतात. त्यावेळी हनुमानजी महाराजांनी पाय घट्ट पकडले. हनुमानजी महाराज म्हणतात, देवा तुम्ही जास्त स्तुती करू नका. का बरं? अहो लंका दहन झालं म्हणजे फार मोठं कार्य झालेलं नाही. मग अहो लंका सोन्याची आहे. मग आणि सोनं हा धातू जळत नाही. कसं काय जातेगावमध्ये वातावरण सोन्याचं? सोनं हा धातू जळत नाही. मग सोनं जर जळतच नाही तर मग लंका जळलीच कशी गड्या? त्यावेळी हनुमानजी महाराजांनी उत्तर दिलं, प्रभू लंका सोन्याची होती, पण मी लंकेत गेल्याबरोबर राम नामाचा डंका वाजवला म्हणून लंका जळालेली. माझं कोणीच नाही, मी कोण करता करविता, हे सगळं तुम्ही माझ्याकडनं करून घेतले याची जाणीव ठेवणं म्हणजे नम्रता. विठ्ठल 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 विठ्ठल. लहान राहण्यात आनंद आहे. मला सांगा, आपल्याकडे सगळ्यात जास्त लाड लहानाचे होतात का मोठ्याचे? कोणाचे होतात? लहानाचे होतात ना. हो, एक वाक्य सांगू तुम्हाला, महात्म्याचं वाक्य आहे. लहान्याला फायदा आहे आणि मोठ्याला कायदा आहे. विठ्ठल विठ्ठल आनंद मिळतो नम्रतेमध्ये. म्हणून हा देह ईश्वरानं आम्हाला दिला. देह हा पाचाचा, अनिला उसना शिकी ज्याचे त्यास देणे पडे.
ज्याच्याकडून घेतलं त्याला देऊन टाकायचंय. उष्ण 5 जणांचा आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि हा पंचतत्वात विलीन होणारा देह मात्र भजनानं पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व का. भगवान परमात्म्याचं भजन करणारा हा देह हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. म्हणून एक वाक्य सांगू तुम्हाला, आपल्याला परत जर जन्म घ्यायचा ठरला महाराष्ट्रात तर कोणाचा वशिला लावा लागेल? आता कोणाचा? महाराष्ट्रात जन्म घ्यायचा आपण म्हणू का त्याच लय मोठं वशिला ते परत येणार आहेत पहा जन्म येणं होईल नाही. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जगजोगी 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 लाग लाग बोलती लाग लाग बोलती जगजोगी जगजोगी लाग लाग बोलती लाग लाग बोलती बसलेले चांगलं म्हटले तरी चालतील बरं का. बस नदी म्हणा बरं आता जोरात. सदानंदाचा येळकोट येळकोट बाळूमामाच्या नावाने वारी हो वारी माझ्या मंडळाची वारी वारी हो डॉक्टर साहेब आले, डॉक्टर प्रकाशजी शेळके, प्रवीण दादा पवार पाटील आहेत.
संभाजीराजे डांगे पाटील आहेत, गणेशदादा तांबे पाटील आहेत, सतीशदादा शिंदे पाटील आहेत. नाही धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय अविनाशदादा गलांडे पाटील, त्यांचे आगमन झालेलं आहे. सरला बेटाचे निष्ठावंत सेवक आदरणीय दत्तात्रय दादा खपके पाटील, त्यांचाही मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सुधाकर दादा गलांडे पाटील माझे यूट्यूबवरचे मित्र आहेत, ते सोशल मीडियाचे. रोहित दादालाही धन्यवाद. विठ्ठला 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 भगवंताचं भजन करण्याकरता अंतःकरणात नम्रता पाहिजे. माझ्या हनुमानजी महाराजांनी जे भजन केलं ते अलौकिक आहे, आणि ते अलौकिक भजन असल्यामुळं, दास्यत्व भाव असल्यामुळं प्रत्येक गावात मंदिर झालं माझ्या हनुमानजी महाराजांचं. भगवान श्री प्रभू रामचंद्रजी मालक आहेत, पण संजू दादा प्रत्येक गावात मंदिर मालकच नाही, प्रत्येक गावात मंदिर कोणाचं आहे? सेवकाचं आहे. दास्यत्व निकट हनुमंते बै गेले म्हणून देखिले रामचरण म्हणून. हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो सुनलो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. आकाशी दिनो दीते राता दुखियों के भाग्य विधाता, सिया राम के काज सवारे, सिया राम के काज सवारे. ओ मेरा रवतार पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती भावनेतून. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज धन्यता प्रतिपादित करतात की आम्ही धन्य कशामुळे झालो, तर भगवान पांडुरंग परमात्म्याचे दास झालो. अभंगाचं दुसरं. धन्याने जन्मा आलो, धन्याने जन्मा आलो, धन्याने जन्मा आलो, विठोबा
जय भगवान घुमाई अरे भगवान घुमाई। सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे महाभारती युद्धामध्ये युद्धाच्या अगोदरच एक महात्मा कुरुक्षेत्रावर उपस्थित होते. उद्या युद्ध प्रारंभ होणार, आदल्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुरुक्षेत्राची पाहणी करून जातात. एखादा कार्यक्रम असेल तर आपण त्या जागेची पाहणी करतो अगोदर. भगवान परमात्मा आले आणि त्यांनी पाहिलं एक महात्मा अगोदरच येऊन बसलेले. ते महात्म्यांचं नाव होतं बर्बरिक. पांडव वनवासामध्ये असताना भीमदादांचा विवाह झाला. हिडिंबा माता, त्यांना सुपुत्र झाले घटोत्कच. घटोत्कचांचा विवाह झाला, त्यांना सुपुत्र झाले बर्बरिक. बर्बरिकांनी भगवान शिवाजींची उपासना केली, आराधना केली आणि भगवान शिवाजींनी त्यांना 3 बाणांचं वरदान दिलं. पहिला बाण ज्यांच्यावर रोखला ते स्थिर होणार, दुसरा बाण ज्यांच्यावर रोखला ते नष्ट होणार, तिसरा बाण त्या दोन्ही बाणांना घेऊन परत येणार. पण आईनं शब्द घेतला बर्बरिकांच्या की हे शस्त्र जे आहेत ना ते हारणाऱ्यांच्या बाजूने वापरायचं. जे हारणारे आहेत ना त्यांच्या बाजूने वापरायचं. भगवंताने पाहिलं कुरुक्षेत्रावर कधी एका दिवशी कौरव हारतील, हा महात्मा कौरवांच्या बाजूने जाईल आणि पुन्हा पांडव हरायला लागले की हा महात्मा परत पांडवांच्या बाजूने येईल. मग विसंगती होईल, लवकर युद्ध संपणार नाही. ती विसंगती थांबली पाहिजे याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी बर्बरिकांच्या समोर ब्राह्मण गुरुजीचा वेश धारण केला आणि भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षांबिहि. बर्बरिक महात्मे त्यांनी ओळखलं की ब्राह्मण गुरुजी नाही, हे जगाचे मालक आहे. काय भिक्षा देऊ बोला. त्यावेळी भगवान परमात्मा म्हणतात मला तुमचं शिर पाहिजे. बर्बरिकांनी देऊन टाकलं शिर. युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला. विजय झाल्यानंतर आपण आभार मानतो. ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानले पाहिजे. काहींचे आभार दिवसा मानतो, काहींचे रात्री जाऊन तिकडे कराय ना. पण वेळच्या वेळी अशी मदत राहू द्यायचं, आम्हाला हरकत नाही. वेळच्या वेळी बरं आहे तुमचं सहकार्य आम्ही आहोत, हे कृतज्ञता पहिल्यापासून आहेत. मी तुम्हाला आताच सांगत नाही, इकडे तिकडे पाहू ना. आभार मानण्याची परंपरा आहे. ते भगवान परमात्म्याने बर्बरिकांचे आभार मानले आणि देवाचे डोळे भरून आले. बर्बरिक म्हणतात देवा तुमच्या डोळ्यात पाणी. मग अहो फार दान देणारे पाहिले, पण तुमच्यासारखा दानी मी पाहिला नाही. एका शब्दात तुम्ही मला शिर दिलं. त्यावेळी बर्बरिकांचं वाक्य घरी घेऊन जा. संपलं कीर्तन आपलं आता. बर्बरिक फार छान वाक्य बोलले. प्रभू जग तुमच्या समोर हात जोडून दान मागते. जग ज्यांच्याकडे हात पसरवतंय ते परमात्मा माझ्याकडे हात पसरवत असतील तर माझ्या जन्माचं सार्थक झालं. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. भगवान परमात्मा म्हणे मला तुम्हाला एक वरदान द्यायचंय. कोणतं? तुम्हाला आजपासून बर्बरिक नावानं कोणीच ओळखणार नाही. तुम्हाला आजपासून मी माझं नाव देतो श्याम. आणि ज्या गावात चमत्कार घडला, खाटू गाव आहे. हारे के सहारे खाटू श्याम बाबा हमारे. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्याम अब लेने आ जा. हौसला न जाऊं. ओ श्याम आ जा. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना. मुश्किल में है रास्ता तेरा, अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना. मुश्किल में है रास्ता तेरा, अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हार हराओ ना.
मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे भटक रहा राहों में बाबा भटक रहा राहों में बाबा पार लगाओ ना तीन बाण के भारी तीन बाण चलाओ ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना ओ तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं बहकाई नाकों से बाबा बहकाई नाकों से बाबा नीर कमाओ ना तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना अब जल्दी आओ ना आओ ना आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ही सच्चिदानंद पदवी आहेत आणि समारोपामध्ये महाराज वर्णन करतात की जो देह दास्यत्व धारण करतो त्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त होते नव्हे तर या मृत्यू लोकातच त्याला स्वर्ग सुखाची अनुभूती येते अभंगाचं शेवट तुका म्हणे पावटाने तुका तुका
दास विठोबाची झालो दास विठोबाची झालो दास विठोबाची दास विठोबाची झालो दास विठोबाची दास विठोबा दास विठोबा दास विठोबा विठोबा दास जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांचा आशीर्वाद गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय दादांच्या चरणी समर्पित करतो. ठेंग परिवारानं अतिशय सुंदर नियोजनातनं हा पुण्यस्मरणाचा सोहळा घडून आणला. हरिभक्तीपरायण नामदेव महाराज काळे, हरिभक्तीपरायण रामचंद्रजी काका सावंत आणि समस्त भजनी मंडळ यांनी सुंदर नियोजन केले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आलेले सगळी मान्यवर मंडळींमध्ये बऱ्याच भावपूर्ण श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त होणार आहेत, त्यामुळे कृपया आपण पुढील सूचना संपेपर्यंत जागा सोडून छत्रपती उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दत्तात्रय पाटील खपके हे पुढील सूचना देतील आणि त्यानंतर आपण प्रसाद घेऊया. विठ्ठल जय जय कुंडवासी बाळू हरी ठेंग यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. या ठिकाणी ज्यांची कीर्तनरूपी सेवा झाली ते स्वर भास्कर हरिभक्त पारायण रंजाळे महाराज यांनी उत्कृष्ट अशी या ठिकाणी सेवा दिलेली आहेत. त्यांना साथ देणारे मृदंगाचार्य पेटी मास्तर ठेंग महाराज सावंत महाराज सर्वच भजनी मंडळ या ठिकाणी महाराजांनी जो अभंग घेतला एकदम सुंदर असा अभंग आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगापर त्यांनी विवेचन केले आहेत. निश्चित या ठिकाणी ठेंग परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य गेल्यामुळं या परिवाराला एक वर्षापूर्वीपासून हे दुःख सोसत आहेत. महाराजांनी सांगितले नम्र झाले भूता तेने तयारी कोणीले अनंता. निश्चित माणसाने जीवनामध्ये नम्र झालं पाहिजे, हाच उपदेश घेतला तर निश्चित या ठिकाणी ठेंग बाबांना खरी श्रद्धांजली ठरेल. कारण
महाराजांनी सांगितलं की हनुमंतराया नम्र झाले. 3 उदाहरणं महाराजांनी खूप चांगले दिली. सोन्याचं दिलं, सोन्यापासून अलंकार होता, लोखंडापासून अवजार होता. आणि मनुष्य जीवन सार्थिक करायचं असेल तर माणसाने नम्र झालं पाहिजे. हीच आमच्या सारख्या सामान्य एक कार्यकर्त्याला प्रेरणा आपल्यातून मिळेल. निश्चित बाबासाहेब भाऊ असाल, रामेश्वर भाऊ असाल, त्यांच्या दोन्ही भगिनी असाल, यांनी जे वडील गेल्याचं जे दुःख सोसलं, यापुढं आपण आपल्या वडिलांना निश्चितच स्वर्गात जागा चांगली मिळेल हीच भगवंत पांडुरंग चरणी सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो. व या ठिकाणी परिवारास महाराजांना पण या ठिकाणी आपण वेळ दिला त्याबद्दल या परिवाराच्या वतीने आपले आभार मानतो. आणि माझे भावपूर्ण आदरांजली पर 2 शब्द संबोधतो.